सभापती महोदय, राज्य शासनाने 2 मे 2012 पासून अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे। त्यानंतर पुन्हा 20 जून 2014 रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती भरती बंदी उठवली। पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी 13 जुलै 2016 रोजी उठवण्यात आली। पुन्हा 4 मे 2020 मध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डीएड आणि बीएड शिक्षक उमेदवार होते त्यांनी 10 ते 12 वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आताच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळत नाहीत। एक तर शिक्षकी पेशा, त्याला दुसरं कोणतेही कामधंदा करता येत नाहीत आणि आमचं जे एसएस कोड आहे त्या एसएस कोडमध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे। 1981 नियमावली 9/4 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकाला नोकरी द्यायची असेल तर त्याचं किमान वय हे 18 वर्ष असलं पाहिजे, परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठेही उल्लेख केलेला नाही। परंतु शासनाने 7 फेब्रुवारी 2019 रोजी यामध्ये कमाल मर्यादेच्या बाबतीत अट घातली आणि त्यामुळे जे अनेक जे शिक्षक आहेत ज्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही, तर या सगळ्या उमेदवारांना नियमावली एसएस कोडची जी आहे त्या तरतुदीनुसार त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यावरती शासनाने करावयाची कार्यवाही आणि उपाययोजना। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही प्रश्न मांडलेला आहे, साधारणपणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी शिक्षक देत असतो आणि म्हणून ऑक्टोबर 2011 मध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्येची पडताळणीची एक मोहीम राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक तक्रारी त्या ठिकाणी खऱ्या असलेल्या आढळून आल्या आणि मग 2012 मध्ये भरतीची बंद निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला। ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्याच्यानंतर विज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयांच्यासाठी 2014 मध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि 2016 मध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली। 2017 पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरतीचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2019 पासून भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सभापती महोदय, 2020 मध्ये कोविडच्या पातळीवर शालेय शिक्षणच नाही तर सर्व विभागांची भरती त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। परंतु मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की 2023 मध्ये 80% भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला। पदभरतीच्या साठीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळांसाठी असून माध्यमिक शाळांसाठी ही वयोमर्यादा लागू नाही आणि म्हणून शिक्षक पदभरतीच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्या पासून साधारणपणे 18,800 पदांची भरती करण्यात आली, ज्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून शिक्षकेतर पदे भरण्याचा अधिकार त्या संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये देण्यात आलेला आहे। शिक्षकांची पदे ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित असल्यामुळे संच मान्यतेनुसार ती मंजूर होतात। सद्यस्थितीमध्ये 2024-25 संच मान्यतेची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या टप्प्याची जी काही भरती आपल्याला करायची आहे त्या संदर्भातले
जाहिरात अपलोड करण्याची मुदत पण वाढवून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः 10,940 रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धन्यवाद सभापती महोदय. अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शिपाई हे पद व्यापकगत करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा अंतर्गत असलेले कामे म्हणजे शाळा झाडणे, उघडणे, साफसफाई करणे सर्व कामे शिक्षकांना करावी लागत आहे. अध्यापनाचे काम सोडून हे सर्व कामे करावी लागत असल्यामुळे शिपाई हे पद पुनर्जीवित कराल का? पहिला प्रश्न. दुसरा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पसंख्याक शाळेचे कर्मचारी यांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. तरी अल्पसंख्याक शाळेतील कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करताना शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक टीईटी प्रमाणपत्राची अट घालत आहे. त्याबाबत अल्पसंख्याक संस्थांना कर्मचाऱ्यांना यांचा संभ्रम दूर करणार का? तिसरा प्रश्न. आदिवासी बहुल जिल्ह्यातील बिंदू नामावली तपासणीचे काम थांबत आले आहे. त्यामुळे धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संस्थेचे पद रिक्त असल्या जागेवर पवित्र पोर्टल मार्फत जाहिरात देता येत नाही. पवित्र पोर्टल टप्पा 2 पासून वंचित राहत आहेत. यावर आपण काय उपाययोजना करणार? आणि लास्ट प्रश्न. संच मान्यतेला वेळ किती लागणार आहे? सभापती महोदय, अल्पसंख्याक संस्थांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त पदाच्या 80% पदे भरण्याच्या संदर्भामध्ये मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जी काही आता पोर्टलद्वारे आपल्याला भरती करायची आहे तर सरळ गोष्ट आहे की बिंदू नामावली आणि इतर बाबी तपासून त्या ठिकाणी जे काही रिक्त पदं त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्याची मुदत पण आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे. मला वाटतं की आणखी 15 दिवस त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. याच्यानंतर प्रश्न आहे. दुसरा प्रश्न टीईटी संदर्भात उपसंचालक आला होता त्या संदर्भातला दुसरा आहे. तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यात बिंदू नामावली तपासणी बाकी आहे त्याच्यामुळे ते मुलं पोर्टलला जाऊ शकणार नाही. हे 3 प्रश्नाचं उत्तर हवं आहे माझं. बिंदू नामावली तपासणीच्या साठीच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. त्याचे जे काही नियम निकष आहेत त्याप्रमाणे बिंदू नामावली तपासणी करून जी काही रिक्त पदं येतील त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे. शिपाई हे पद मानधन तत्वावर भरता येईल. कायम च्या संदर्भामध्ये आपले निर्णय नाहीत आणि म्हणून 2020च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती नियमित करता येणार नाही. 1 मिनिट. हे पहा, किशोरजी दराडे साहेब, पहा आता सभागृहामध्ये या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे परंतु आपलं समाधान झालं नाहीये. पण आपली याच्या आधीच्या ज्या आहेत 3 नंबर आणि 5 नंबर या सुद्धा आपल्या महत्वाच्याच आहेत. तर आपण अनेक वेळेला मला तर आठवते खरं शिक्षक 8 नंबर पण आहे. शिक्षक आमदारांनी आतापर्यंत वाचा फोडण्याचं अतिशय उत्तम काम केलेलं आहे. वेळोवेळी आपण मांडता आणि उत्तर दिलं यांनी मंत्री महोदयांनी तरी आपण तोच प्रश्न विचारता. कारण काय की आमचं समाधान झालेलं नाही. या दृष्टिकोनातून माझी तर विनंती राहील, दादाजी थांबा जरा, असे सारखं मध्ये बोलायचं नाहीये. तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्ही शिक्षक आहात ना, शिक्षकांनी असं नाही करवत कधी. तर त्यामुळे दादाजी भुसे तुम्ही एक त्यांची मीटिंग घ्या त्यांचे, मला असं वाटतं. आणि मीटिंग झाल्यानंतर तुमचं समाधान झालं की मला कळवा जरा, त्याप्रमाणे अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. दादाजी घ्या, बोला. सजेशन